श्री स्वामी समर्थ. आज मुलांच्या शाळेत आनंदगिरी आहे. तर मी सकाळी लवकरच उठून मुलांना भेळ बनवण्यासाठी हे मुरमुरे पिवळे करून दिले. मुलांनी भेळचा स्टॉल घेतलेला आहे. तर त्यासाठी मी कांदे, टमाटे आणि कोथिंबीर ते पण चिरायला घेतलेलं आहे. तर सगळं काही एवढं कापून द्यायचं होतं. सकाळी लवकर उठून पटपट आवरलं, मुलांचं आवरून दिलं. नंतर मलाही शाळेत जायचं होतं, तर माझं नंतर आवरलं आणि मी आणि माझी बहीण आम्ही दोघीजणी निघालो. तर माझ्या बहिणीचं नाव शिल्पा आहे. पाणी मी निघालो, शाळेत पोहोचलो. थोडी दूर आहे तर रिक्षानंच यावं लागतं. त्यांची शाळा आहे देवगिरी इंग्लिश स्कूल. म्हणतात, "मम्मी तू कधीच येत नाही." तर आज आनंदनगरीच्या निमित्तानं मी आज शाळेत आले. मुलांनाही वाटतं की माझे मम्मी पप्पा यावे म्हणून. यांना काही वेळ भेटत नाही म्हणून मीच येत असते शाळेत. आतापर्यंत मी तुम्हाला माझ्या मुलांचे नावं सांगितले नाही. माझ्या मोठ्या मुलाचं नाव हर्ष आहे आणि लहान्या मुलाचं नाव आहे विराज. तर यांनी भेळचा स्टॉल घेतलेला होता. तर खूप छान असे भेळ बनवत होते. त्यांचे हावभाव पाहून वाटत होतं की खरंच भेळ बनवणारेच आहेत की काय. मुलंही खूप आनंदी होते आणि किती बिझी झाले तिथे भेळ बनवण्यात पहा. मुलं आनंदी असले की आपल्याला पण आनंद होतो आणि माझ्या मैत्रिणी भेटल्या म्हणून मी पण खूप आनंदी झाले होते. सगळ्याच मैत्रिणीसोबत आनंदगरीचा आनंद घेतला. मुलांनी काय काय बनवून आणलं होतं ते आता मी सांगू शकत नाही. पण खूप छान सर्वच मुलांनी बनवलं होतं. शाळेत सर्वच मैत्रिणींना भेटले आणि सर्व पदार्थ टेस्ट करून बघितले. नंतर आम्हाला मुलांच्या क्लास टीचरला भेटले आणि या आहेत प्रिन्सिपल मॅडम. तर प्रिन्सिपल मॅडमला सुद्धा भेट घेतली आणि मुलांची विचारपूस केली. तर असा होता आजचा दिवस. बाय.